पार्टी का विरोध रहेगा, बाकी ताल्लुकात तो विरोध नहीं है, तो ताल्लुकात विरोध है। मित्रांनो नमस्कार. संभाजीनगर जे पूर्वीचं औरंगाबाद म्हणून ओळखलं जायचं, त्या छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत, म्हणजे हे तेच संभाजीनगर आहे, ज्या संभाजीनगरनं मुंबई पाठोपाठ म्हणजे मुंबई ठाण्यापाठोपाठ जर शिवसेनेला आपली पाळंमुळं रोवण्यासाठी एखादी सुपीक जमीन उपलब्ध करून दिली, तर ती जमीन होती संभाजीनगरची. संभाजीनगरनेच महानगरपालिकेतली सत्ता, त्या सत्तेतून पक्षासाठी आवश्यक असणारा निधी आणि मग जी त्याला रसद रसद पुरवणं म्हणतात, ती रसद याच महानगरपालिकांनी पुरवली. ज्यात जसं मुंबई महानगरपालिकेचं नाव घेतलं जातं, त्या मागोमाग ठाणे महानगरपालिका आणि मग संभाजीनगर. संभाजीनगर महानगरपालिकेला शिवसेनेच्या एकूणच राजकीय प्रवासात किंवा राजकीय कारकिर्दीत फार मोठं एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे किंवा होतं. ते यासाठी की मुंबई ठाण्याबाहेर ज्या संघटनेचा फारसा गवगवा नव्हता किंवा ही संघटना फक्त मुंबईतल्या चाकरमान्यांची आहे, कोकणातल्या काही ठराविक पट्ट्यातल्या मराठी माणसाची आहे, असं संबोधलं जायचं. त्या शिवसेनेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून जेव्हा एक प्रकारची स्वीकारार्हता मिळायला लागली, त्याची पहिली जी काही ठिणगी पडली होती ती संभाजीनगरमध्ये. या संभाजीनगरनं शिवसेनेची विचारधारा आपलीशी केली, स्वीकारली आणि तिथून मोरेश्वर सावे असतील किंवा चंद्रकांत खैरे असतील यासारखे जे काही खंदे शिवसैनिक तयार झाले आणि त्यांनी आपल्या खांद्यावर बाळासाहेबांच्या विचारांची पताका पुढे नेत संभाजीनगरचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. शिवसेना आणि संभाजीनगर म्हणजे एक वेगळं समीकरण होतं. तिथल्या त्या प्रसिद्ध अशा मैदानात जिथं तसं म्हटलं जातं ना, की मुंबईत शिवाजी पार्क भरून दाखवणं हा एक टास्क असतो, एक आव्हान असतं. तसंच ते संभाजीनगरमधलं मैदान. त्या मैदानात जेव्हा बाळासाहेबांची सभा झाली, ती सभा भूतो न भविष्याती होती. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आणि एका बाजूला आज सकाळी शिवसेना आणि शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन ठाकरे बंधूंच्याच सेना एकत्र झाल्या किंवा त्यांची युती झाली राजकीयदृष्ट्या. त्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर हा जो काही विषय आहे तो मी तुमच्यासमोर का मांडतोय, तर या संभाजीनगरमधल्या दोन खंद्या शिवसैनिकांची मी नावं घेतली. त्यात चंद्रकांत खैरेंचं नाव आवर्जून घ्यावं लागतं. कारण 1995 साली राज्यात शिवसेना भाजपा युतीचं जे सरकार आलं होतं, त्यात चंद्रकांत खैरे मंत्री होते. असे हे ज्येष्ठ शिवसैनिक वयाच्या 70कडे किंवा 70 पारही झालेले आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्या वयात बाळासाहेबांनंतर ते उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून मान सन्मान देतात इथपर्यंत ठीक होतं. पण भर व्यासपीठावर आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या लोकांचे निव्वळ राजकीय वारसा त्यांच्याकडे आलाय म्हणून चरण स्पर्श करणं, हे कितपत योग्य आहे ही चर्चा ही चंद्रकांत खैरेंपासून सुरू झाली होती. चंद्रकांत खैरेंना आपण बाळासाहेबांचे चरणस्पर्श करताना पाहिलेलं आहे. अख्खा महाराष्ट्र बाळासाहेबांच्या पायाशी घातला तरी वावगं ठरू नये, त्यावर कुणी आक्षेप घेणार नाही. पण चंद्रकांत खैरे असोत किंवा इतर जी काही मंडळी आहेत, जी निव्वळ राजकीय स्वार्थासाठी मातोश्रीवरच्या या सगळ्या भालदार चोपदारांच्या नजरेत आपलं स्थान चांगलं राहावं, अबाधित राहावं, यासाठी जर यांच्या कच्च्या बच्च्यांच्याही म्हणजे ज्यांचा जन्म यांच्यासमोर झाला आहे, अशा मंडळींच्याही चरणी जर हे लागत असतील, तर ते थोडंसं चेष्टेचा विषय, कुचेष्टेचा विषय किंवा त्यावर टीका होणं स्वाभाविक होतं. टीका झाली. त्याच खैरेंना नंतर मग सातत्यानं त्यांच्या पराभवानंतर भावी असं हिणवलं जाऊ लागलं. भावी आमदार, भावी खासदार. आता शिवसेनेचे एक नेते म्हणून ते भावी होणार का किंवा माजी झालेले आहेत का, हा सगळा जो काही मुद्दा ऐरणीवर आलाय तो यासाठी कारण संभाजीनगरात शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या विरोधात म्हणजे चंद्रकांत खैरेंच्या विरोधात त्यांचाच एक ज्युनियर अंबादास दानवे उभा राहतो आणि तो ज्या पद्धतीनं खैरेंचे हळूहळू पंख छाटण्याचा प्रयत्न करतो आणि तो इतका मोठा होतो की राज्याच्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मानही त्याला मिळतो. आणि हे सगळं आपल्या नजरेसमोर घडत असताना पाहून चंद्रकांत खैरेंना अस्वस्थ वाटणं, ते अस्वस्थ होणं साहजिकच होतं.
पण ह्या चंद्रकांत खैरेंच्या अस्वस्थतेचा जो काही स्फोट झाला आहे तो या मागच्या 2-3 दिवसांच्या आधी जी घटना घडून गेली त्यामुळे. घटना तीच आहे 1986 साली संभाजीनगरात एक मोठी दंगल घडली होती हिंदू मुसलमानांमध्ये. कारण जशा मुंबईत, भिवंडीत, ठाण्यात ज्या दंगली घडल्यात हिंदू मुसलमानांमधल्या, तसलीच एक दंगल मुस्लिम बहुल असलेल्या संभाजीनगरच्या एका इलाक्यात घडली, जिथं शिवसैनिकांचा एक जथ्था, एक मोर्चा चालला होता आणि त्या मोर्चावर याच मुसलमानांच्या वस्तीतून भले मोठे दगड भिरकावले गेले होते आणि हे भिरकावत असताना तिथून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या. त्या वस्तीत राहणारे काही समाजकंटक, ज्यांचे संबंध, ज्यांचे लागेबांधे थेट या सगळ्या काश्मीरमधल्या, पाकिस्तानमधल्या लांडग्या अतिरेक्यांशी कुठेतरी जोडले गेलेले होते. ते कनेक्शन वापरून, अंडरवर्ल्डशी असलेलं कनेक्शन वापरून ते या शहराचं वातावरण गढूळ करून टाकत होते. त्यांच्याकडे येणारा पैसा, त्यांच्याकडे येणारी शस्त्र, पेट्रोल बॉम्ब, या सगळ्या गोष्टी कुठून येत होत्या, त्यामागचे सूत्रधार कोण होते, हे सगळं चंद्रकांत खैरेंना माहीत होतं, मोरेश्वर सावेंना माहीत होतं. आणि शिवसेनेच्या नेत्यांनी या सगळ्या लांडग्यांना पुरून उरत संभाजीनगरमध्ये आपला भगवा डौलानं फडकत ठेवला होता. आणि ही जी काही विरोधी गँग होती, ही जी काही लसणीच्या कांड्यांची शेती जिथे फुललेली होती त्या भागात, तिथला एक लसणीचा कांड्या जो आहे, त्याचं नाव आहे अब्दुल रशीद खान उर्फ मामू, ज्याला रशीद मामू म्हणून ओळखतात. हा संभाजीनगरमध्ये या सगळ्या मंडळींची जी काही एक गठ्ठा मतं आहेत, त्या मतांच्या जोरावर नगरसेवक म्हणून निवडून आला होता. आणि नुसता नगरसेवक नाही, तर तो उपमहापौरही झाला होता. अशा ह्या रशीद मामूला नुकताच उभाटा गटात राजकीय पक्षप्रवेश देण्यात आलेला आहे. त्याचा पक्षप्रवेश झाला आहे. आता हा जो काही पक्षप्रवेश झाला त्याच्यावर प्रचंड टीका झाली, किंवा हिंदुत्ववादी विचारांच्या नावाखाली इतकी वर्ष मराठी माणसांना, हिंदूंना मूर्खात काढणाऱ्या एका सेनेनं आता पूर्णतः हिरो व्हायचं ठरवलंय का, याचं एक साधं सोपं ढळढळीत उदाहरण जे म्हणू शकतो आपण, ते हे रशीद मामू. या रशीद मामूंना मातोश्रीवर चक्क गंडाबंधन, शिवगंडा बांधून त्यांना पक्षप्रवेश देण्यात आलेला आहे. त्यांना तिकीटही मिळेल, ते पुन्हा निवडणूक लढवतील, कदाचित निवडूनही येतील आणि मग शिवसेनेचा, म्हणजे शिवसेना उभाटा गटाचा एक नगरसेवक किंवा संभाजीनगरचा भावी महापौर म्हणून हा एखादा खान राशीद मामू जर तिथं बसला, तर मग इथे मुंबईत अमित साटम जो काही कंठशोष करतायत ना, की यांना जर संधी मिळाली तर हे एखादा मुसलमान तुमच्या बोकांडी महापौर म्हणून बसवतील. मुंबईचा महापौर एखादा खान होईल की नाही हे माहीत नाही, कारण आज तर छाती ठोकपणे खुद्द राज ठाकरेंनी सांगितलं की मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो आमचाच असेल. आता बघूया तो कुणाचा बनतोय, पण किमान संभाजीनगर, औरंगाबाद या शहराचं नाव संभाजीनगर झाल्यानंतर त्या शहराचा, त्या महानगरपालिकेचा महापौर किंवा उपमहापौर एखादा रशीद मामू बनणार असेल, तर त्याला विरोध करायला चंद्रकांत खैरे आता जे उभे राहिलेत, तर चंद्रकांत खैरेंनी ज्या पद्धतीनं रशीद मामूंना विरोध केला आहे, तो या व्हिडिओ क्लिपमधून गाजतोय. बघा ती व्हिडिओ क्लिप. विरोध नंदो अशी एक बाजू पार्टीचा विरोध नाही, बाकी तालुक्याचा जो विरोधी आहे ते तालुक्याचा विरोधी आहे. पाहिलं मित्र, खैरेंचा विरोध आहे या सगळ्या गोष्टींना, कारण आता त्यांना एक गोष्ट स्पष्ट दिसते की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जागा झालेला हा जो काही संभाजीनगरचा मतदार आहे, औरंगाबादचं नामांतरण जसं संभाजीनगर झालं, छत्रपती संभाजी महाराज नगर, त्यानंतर इथला जो काही खासदार होता, मुसलमान खासदार, तो कसा बदलला गेला, तो कसा हरला. निवडणुकीत त्याला हरवणारी निर्णायक मतं ही फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उभी राहिली होती आणि घराबाहेर पडून त्यांनी मतदान केलं होतं, म्हणून एमआयएमच्या खासदाराचा तिथं पराभव झाला. आणि हे उघड सत्य आहे, गुपित वगैरे नाही आहे. आणि खैरेंना ते कळू नये इतके खैरे दूधखुळे नाही आहेत. खरोखरच ते त्यांना जे हिणवलं जातंय माझी भावी वगैरे, तर तसं नाही आहे. खैरेंमध्ये अजूनही एक प्रकारची उमेद बाकी आहे आणि त्यांनी ती त्यांच्या या स्टान्सने दाखवून दिली आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं आता तो पवित्रा घेतला आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाल्या तेवढ्या तडजोडी पुरेशा झाल्या. या रशीद मामूने, ज्याने स्वतःच्या हातानं दगड भिरकावला होता शिवसैनिकांच्यावर आणि तिथून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत होत्या, अशा रशीद मामूला तरी किमान घेऊ नका पक्षात. आणि ह्याला जर घेणार असाल, याला तुम्ही तिकीट देणार असाल, तर तिकडे मी फिरकणारही नाही. रशीद मामूला त्या ठिकाणी तिकीट देऊ नये हे माझं पूर्ण आहे आणि कोणीतरी देण्याचा प्रयत्न केला ना, मी तिकडे जाणार पण नाही. चंद्रकांत खैरेंची ही जी काही भूमिका आहे ती एक शिवसैनिक म्हणून मला नक्कीच पटलेली आहे. आता चंद्रकांत खैरेंना आलेली
उशिरा आलेली ही जी काही जाग आहे ती म्हणजे जे आपल्या सगळ्या निष्ठा ठाकरे चरणी वाहून बसलेले आहेत. आता त्यातले थोरले ठाकरे म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या चरणी निष्ठा काय, तुम्ही तुमचा प्राणही अर्पण केला तरी त्यात वावगं ठरू नये असं मी म्हटलं होतं. पण बाकीचे त्या लायकीचे नाही आहेत ना. त्यांच्या पायाला हात लावून त्यांना नमस्कार करण्याची जी काही घोडचूक खैरे आजवर करत आले होते, ती घोडचूक नसून त्यांना असं वाटायचं की हे जे काय आहे ते माझ्या निष्ठेचं दर्शन घडवतोय, प्रदर्शन करतोय. पण ही निष्ठा कुठे कामाला येते आणि कुठे खुंटीला टांगली जाते हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आज ठाकरेंनी खैरेंची निष्ठा एका बाजूला ठेवली. दानवेंनी जी काही गणितं ठाकरेंसमोर मांडली आहेत मातोश्रीवर जाऊन, की या राशीद मामूला घेतल्यानंतर मुसलमानांची मतं जी आपल्यापासून दुरावतील, कारण आपण काँग्रेसला सोडून दिलंय, महाविकास आघाडीतून बाहेर पडलोय. मग ही मतं आपल्याकडे कशी येणार, तर ह्या राशीद मामूमुळे येणार. आणि ह्या राशीद मामूला जर आपण उपमहापौर किंवा महापौर बनवण्याचं आश्वासन दिलं, त्याला प्रोजेक्ट केला तसा, की हाच तुमचा महापौर, तर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर हाच तुमचा महापौर, असं जेव्हा घडतं ना, तेव्हा खैरेंचं पारडं हे हलकंच ठरतं. आणि दानवेंचं पारडं सरस झाल्यामुळे हा रशीद मामू उबाटा सेनेत दाखल झालाय. पण या रशीद मामूला आज भलेही उशिरा सुचलेल्या शहाणपणानुसार चंद्रकांत खैरे विरोध करतायत, तर त्या विरोधाचं आपण स्वागत केलं पाहिजे. मित्रो, तुम्हाला काय वाटतं? चंद्रकांत खैरे हे निव्वळ आता नावाला म्हणून विरोध करायचा किंवा त्यांचं आणि दानवेंचं जे काही युद्ध आहे किंवा त्यांची जी काही आपसातली लढाई आहे, त्यांच्यातले जे काही वाद आहेत, वर्चस्व वादाचा वाद जो आहे तो, तर या वादापोटी हे सगळं सुरू आहे. खैरे दानवेंचा माणूस म्हणून रशीद मामूला विरोध करतायत. तसंच काही असेल की अजून काही, की खरोखर खैरेंना आपण विसरत चाललेल्या हिंदुत्वाचा पुन्हा एकदा आठव व्हायला लागलाय. पुन्हा एकदा त्यांना हिंदुत्व आठवायला लागलेलं आहे. नेमकं काय आहे, हे तुम्हीही मला कमेंट्स करून सांगू शकता. कमेंट्स बॉक्स ओपन आहेत. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजी 9. धन्यवाद. नमस्कार.